या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी वरून वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या आंबा उत्पादक काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु ठरल्याप्रमाणे दडपशाहीचं दडपशाही करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय। पोलिसांनी जबरदस्ती सगळ्या आंदोलनकर्त्यांना उचलून या पिंजरा गाडीमध्ये घेऊन या ठिकाणी आझाद मैदानावर आम्हाला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं सरकार चर्चा न करता दडपशाहीचा अवलंब या ठिकाणी करत आहे। या शासनाचा मी जाहीरपणाने निषेध करतो आणि अशा पद्धतीने कितीही दडपशाही केली तरी आंबा उत्पादक शेतकरी आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी गप्प बसणार नाही आणि या शासनाचा दडपशाहीचा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। या मुर्दार सरकारचा धिक्कार असो, या नादान सरकारचा धिक्कार असो। आणि एकच गट्टी राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।